पुण्यातील निगडी प्राधिकरणामधून एक अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती सध्या समोर येते। तुटलेल्या केबलने अक्षरशः एका महिलेचा जो आहे तो जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। संपदा पटवर्धन असं या महिलेचं नाव आहे। त्या 50 वर्षांच्या होत्या आणि विशेष म्हणजे यात अजून एक अत्यंत धक्कादायक अशी बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्याच वडिलांचं निधन झालं होतं। त्याच्यामुळे पटवर्धन कुटुंबावर सध्या दुःखाचा मोठा डोंगर कोसळल्याचं एकंदरीत सध्या चित्र आहे। मिळालेल्या माहितीनुसार संपदा पटवर्धन जे आहे ते घरातील काही वस्तू आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या। त्यांच्या आईला देखील त्यांनी बोलावून घेतलं होतं, कारण त्यांचे वडिलांचं निधन झालं होतं। त्यांच्या आईला त्यांनी बोलावून घेतलं होतं त्यांच्या घरासोबत राहण्यासाठी, या दुःखातून सावरण्यासाठी। मात्र जेव्हा त्या बाहेर गेल्या होत्या घरातील सामान आणण्यासाठी, त्या पुन्हा जेव्हा परत येत होता तेव्हा सेक्टर 26 मधील जेव्हा त्या आल्या तेव्हा तिथे काही तुटलेल्या केबल्स होत्या। त्या तुटलेल्या केबल्स ज्या आहेत त्या त्यांच्या गळ्यात अडकल्या आणि त्या दुचाकीवरून खाली पडल्या। त्याच्यानंतर त्यांना तातडीने जे खाजगी रुग्णालय आहे निगडीतलंच तिथे त्यांना हलवण्यात आलं। मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते 2 दिवस कोमात होत्या। मात्र अखेर 28 एप्रिलला त्यांचं या सगळ्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचं 28 एप्रिलला निधन झालं। या सगळ्या घटनेनंतरनं सध्या नागरिकांमधून एक तीव्र संताप जो आहे तो सध्या व्यक्त केला जातोय। निगडीमध्ये अनेक विविध खाजगी कंपन्यांचं वाढतं केबल्सचं जाळं जे आहे त्याच्याकडे महापालिका कुठेतरी दुर्लक्ष करते का असा सवाल जो आहे तो सध्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। खरं पाहायला गेलं तर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडून पुण्यामध्ये जे अनधिकृत केबल्स आहेत त्यांच्यावरती कारवाई केलेली जाते, तर दुसरीकडे आता या तुटलेल्या केबल्समुळेच अक्षरशः नागरिकांचा जीव जातोय असं चित्र सध्या निर्माण झालं आणि त्याच्यावरती आता कुठली कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि नागरिकांकडून देखील सध्या तशीच मागणी करण्यात येते की या घटनेला, त्यांच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या संतप्त नागरिकांकडून करण्यात येते। मात्र सध्या तरी बघायला गेलं तर पटवर्धन कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आता यात कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।